नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे एस्टेक क्रिएशन। तर मित्रांनो, आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण जर मित्रांनो आपण सिरीज चालवली त्याच्यामध्ये आजचा चौथा पाढा आहे, बघू शकता। तो पाढा एकदम जबरदस्त खतरनाक झाल्याचा आहे। आजचा व्हिडिओ आपण ऑलरेडी मिशन या ऍप्लिकेशन मध्ये एडिट केलेला आहे आणि सोबत मित्रांनो ह्या व्हिडिओवर जो काही डेमो असणार आहे तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ लाईक केला नसेल तर प्रत्येकाला लाईक करून घ्या, चॅनल सबस्क्राइब करून घ्या। आणि हो मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण शेके पेड सांगून प्लस मटेरियल जे काही वापरलेलं आहे ते सर्व आपल्या वेबसाईटवर मिळणार आहे। वेबसाईट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल, ते जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। चला तर मित्रांनो, जरा वेळ नव्हता आपण आजच्या व्हिडिओ जे आहे ते एकदम सुरुवात करून देऊया। You're a superhero. ओके, तर मित्रांनो आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आल्याच्या नंतर इथून सिम्पली तुम्हाला काय करायचं, आपले जे काय ॲडमिशन ॲप असेल ते ओपन करून घ्यायचं आहे। तिथून सुरुवात तुम्हाला बिटमाउस सॉन्गमध्ये जायचं आहे। मी तुम्हाला बिटमाउस सॉन्ग, शेक पेड आणि प्लस मटेरियल हे सर्व आपल्या वेबसाईट दिले ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। तरी आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक आणि एकदम जबरदस्त होणारच आहे। त्यासाठी व्हिडिओ लाईक केला नसेल तर प्रत्येक लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या। आता याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो काहीच एवढी क्लॅरिटी करायला लागणार आहे, तुमची इच्छेनुसार जे आहे याचा थोडासा बदल फक्त होणार आहे की कारण की फक्त आपण व्हिडिओ एकदम जबरदस्त तुम्हाला करून दिलेला आहे आणि स्टेप बाय स्टेप करून दिला आहे, एकदम सोपं तुम्हाला काम करून दिलेलं आहे। तर बघू शकता हा PNG आणि पाठीमागचा जो फोटो आहे तुम्हाला तो ऑलरेडी व्यवस्थित सेट करून दिलेला आहे, ह्याच्या पण तुम्हाला काहीसा बदल करायचा नाही। डायरेक्ट तुम्हाला यायचं एक नंबरला म्हणजे 0.0 सेकंद जवळ आल्याच्या नंतर प्लस ती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो तुमचा मोऱ्या जो काही आपला असेल फोल्डर तो ओपन करून घ्यायचा आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला 4 सेकंद सुरुवातीला एक व्हिडिओ दिला आहे, तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। इझिली पुढच्या 4 सेकंदामध्ये ॲड करून द्या, एक्स्ट्रा पार्ट थोडासा कट करून घ्यायचा आहे। हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला इथून लास्टला अशा प्रकारे आणून ठेवायचा, बघू शकता। तर सॉन्गच्या वरती आणून ठेवल्याच्या नंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं, परत प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये मित्रांनो गणपती बाप्पांचा एक व्हिडिओ दिला तो 12 सेकंदातून ॲड करून घ्यायचा, बघू शकता। अशा प्रकारे ॲड करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं, थोडंसं अशा वेळा आपला व्हिडिओ झूम करून घ्यायचा आहे आणि जिथं आपला गणपती बाप्पांचा हा जो PNG दिसतो तुम्हाला बॅकग्राऊंडसाठी किंवा इथं जरी बघितला एक नंबरच्या व्हिडिओमध्ये जो तुम्हाला फोटो दिसत आहे तोच फोटो तिथं आपल्याला व्हिडिओवरती अशा प्रकारे जो आहे सेट करून घ्यायचं, बघू शकता। तर हा तो फोटो आलेला आहे, 5 सेकंदाजवळ तुम्हाला क्रेडिट येऊन जाईल। तर ह्याचा एक्स्ट्रा पार्ट म्हणजे सुरुवातीचा पार्ट इथे डिलीट करून घ्यायचा आहे। त्यानंतर ही जी लेअर आहे तिथून 4.18 सेकंद पण अशा प्रकारे ओढत आणायची आहे। त्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं, मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आहे। इथं रोटेटवरती क्लिक करून त्याला -90 डिग्रीमध्ये रोटेट करून घ्यायचं आहे आणि परत वरती तुम्हाला 3 डॉट जे दिसत आहेत सिम्पली त्यावरती क्लिक करून याला फिल कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे। तर अशा प्रकारे केल्याच्या नंतर परत तुमचा व्हिडिओ थोडासा अशा लहान करून घ्यायचा आहे। लहान करून घेतल्याच्या नंतर परत पुढच्या बीट जवळ जायचं आहे, म्हणजे 7.3 जवळ जायचं आहे। तिथून व्हिडिओ जो स्क्रिप्ट करून घ्यायचं म्हणजे मधून कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर सिम्पली तुम्हाला एकदम लास्टला जायचं आहे, बघू शकता। 19.2 सेकंदापर्यंत एकदम पूर्ण लास्टला जायचं आहे। आता कट केला जो व्हिडिओ आहे आपला त्या पुढचा त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। इथं स्पीडमध्ये जायचं, बघू शकता। स्पीडमध्ये गेल्याच्या नंतर ह्याला स्पीड मित्रांनो डाव्या साईडला थोडं कमी करणार आहे, काचवसा दिसत आहे तुम्हाला, बघू शकता। तर अशा प्रकारे थोडं कमी करून आणल्याच्या नंतर मी 0.85x असं ठेवून दिल्याच्या नंतर परत इथे जो तुम्हाला आयकॉन दिसत आहे स्पीडचा परत त्यावर तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे। सिम्पली त्यानंतर क्लिक करून दिल्याच्या नंतर काय करायचं, तुम्हाला डायरेक्ट पुढे यायचं आहे, बघू शकता। तिथं आपला व्हिडिओ कट केलेला तिच्या पुढचं यायचं आहे, मी 9.17 सेकंद जवळ यायचं आहे। प्लस ती क्लिक करून आपल्या व्हिडिओ क्लिक करायचं, त्याला परत स्क्रिप्ट करून घ्यायचं आहे। जिथे मित्रांनो आपले बीट आहे तिथं जायचं आहे, प्रत्येक ठिकाणीला आपला व्हिडिओ जातो मधून कट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे कट करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं, थोडंसं परत बॅक यायचं ना, इथून आपला शेक पेड जो आहे तिथं ओपन करून घ्यायचा आहे। आता ओपन करून घेतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला काम करायचं आहे ते म्हणजे 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून ते इफेक्ट्समध्ये जायचं आहे। इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचं आहे, थोडं बॅक यायचं आहे परत आणि तिथून आपल्या बिटमाउसमध्ये जे आहे ते येऊन जायचं आहे। आता सुरुवातीला तुम्हाला 1 नंबरला एक व्हिडिओ दिसत असेल तर त्यावेळी तुम्हाला क्लिक करून ते इफेक्ट्समध्ये जायचं आहे। परत त्याला हा जो इफेक्ट तुम्हाला पेस्ट करून घ्यायचा आहे। तर तुम्हाला पेस्ट करायचं कसं करायचं जे तुम्हाला माहितीच असेल। त्यानंतर सिम्पली परत आपल्याला शेक इफेक्टमध्ये यायचं आहे, 2 नंबरचा जो काय फोटो दिसत असेल त्यावरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे। नेहमीप्रमाणे आपला इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि ते बिटमाउसमध्ये द्यायचं आहे। ओके, तिथे बिटमाउसमध्ये आल्याच्या नंतर थोडासा माझा मोबाईल लोड होत आहे मित्रांनो, कारण ही व्हिडिओ एडिटिंग जे आहे जरासं अवघड आहे आपण जास्त लेयर्स वापरल्यामुळे। तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, जिथून
आपले व्हिडिओ आहेत तिथून सर्व व्हिडिओला हा जो इफेक्ट आहे तिथून पेस्ट करून घ्यायचा आहे। आता पेस्ट कसा करायचा हे तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो। पेस्ट करण्यासाठी बघू शकता थोडंसं आपण अशा वेळी बॅक यायला लागल्यासारखं, कारण की व्हिडिओच्या लेयर्स जे आहेत ते जास्त वापरलेले आहे आपण आणि व्हिडिओ एडिटिंगसाठी जरासं वेळ लागत आहे। तर पेस्ट कसं करायचं ते तुम्हाला माहितीच आहे। सिम्पली तुम्हाला इफेक्ट्सवर जायचं आहे, 3 डॉट ती कोपऱ्यात क्लिक करून तिथून इफेक्ट जो आहे त्याला पेस्ट करून घ्यायचं आहे। बघू शकता तर अशा वेळी सर्व पेस्ट करून घेतल्याच्यानंतर पूर्णपणे तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे, प्लस ती क्लिक करून द्यायची, मीडियामध्ये जायचं आहे। आता मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथून तुमचा इंस्टा यूट्यूबचा जो काही लोगो असेल लोगो ॲड करून घ्यायचा आहे। इथं मोबाईल ट्रान्सफॉर्मर जायचं आहे, तर रोटेटवरती क्लिक करून परत मित्रांनो मायनसला 90 डिग्रीमध्ये अशा प्रकारे रोटेट करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो खाली आपला लोगो जर थोडासा अशा लांब करून घ्यायचा आहे आणि जे तुम्हाला सेट करावा लागतो म्हणजे तुम्हाला सेट करावं वाटेल तिथे तुम्ही अशा वेळी सेट करून घ्यायचं आहे। ही जी लेअर पूर्ण व्हिडिओ ती घ्यायची आहे, त्यानंतर ब्लेंड अँड ऑपेसिटीमध्ये जायचं आहे। थोडंसं खाली गेल्याच्यानंतर लाईटिंगच्या खाली तुम्हाला कॉन्ट्रास्ट दिसत आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करून इथून ओव्हरले सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर अशा वेळी सिलेक्ट करून घेतल्याच्यानंतर वरती तुम्हाला सेटिंग्सला शेअर्स आयकन दिसत आहे, त्यावरती क्लिक करून तुमचा जो काही व्हिडिओ असेल तो ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। परंतु एक्सपोर्ट करण्याच्या आधी तर खाली तुम्हाला 808 पिक्सल दिसत आहे, सिम्पली तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं नाही, 1080 पिक्सल सिलेक्ट करून तुमचा व्हिडिओचं आहे इथून एक्सपोर्टिंग करून घ्यायचं आहे। तो एकदम फुल HD आणि मित्रांनो फुल स्क्रीन आपला व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे जबरदस्त तुमच्या मोबाईलमध्ये एडिटिंग जे आहे ती दिसणार आहे। तर चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो अशा प्रकारे झालेला जाईल, जबरदस्त एडिटिंग झालेलाच आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ लाईक केला नसेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून लाईक चॅनल सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।